नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. प्रभाग क्रमांक 16 वागळे इस्टेट परिसरात शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवारांची रविवारी कैलासनगर शिवसेना शाखा जवळ आदिवासीपाडा, चांदणी चौक, कैलासनगर शिवमंदिर परिसरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मंडळींनी यावेळी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी प्रभाग क्रमांक 16 महायुतीचे अधिकृत उमेदवार दर्शना योगेश जानकर, मनप्रीत कौर, गुरमुख सिंग, शिल्पा वाघ, मनोज तुकाराम शिंदे यांच्या प्रचारार्थ ही रॅली काढण्यात आल्या होती. या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन यावेळी मनोज शिंदे, शिल्पा वाघ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आहे. यावेळी माजी नगरसेवक शैलेश शिंदे, विभाग प्रमुख परेश साळके, राम इंकुरे, प्राजक्ता साळके, इतर पदाधिकारी, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परवा सर्वांचे व्हिडिओ झाले. बऱ्याचशा अपक्ष उमेदवारांनी, काही पक्षाच्या उमेदवारांनी आपापला उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेतलेला आहे आणि कालपासून आम्ही वारलीपाडा भागापासून प्रचाराला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी आपण बघताय की मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी, मतदार देखील आमच्या या प्रचार सभेमध्ये, प्रचार रॅलीमध्ये आमच्याशी जुळतात आहेत आणि एक मोठा उत्साह या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतोय. आताच आमच्या राम इंकुरे यांच्या उपस्थितीमध्ये, यांच्या प्रमुख याच्यामध्ये बऱ्याचशा शिवसैनिकांनी प्रवेश केला, शिवसेनेमध्ये प्रवेश केला, महिलांनी देखील या ठिकाणी प्रवेश केला, एका उमेदवाराने देखील प्रवेश या ठिकाणी केला. एक वेगळ्या प्रकारचं चित्र आहे. या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेब, सर्वांचे लाडके भाऊ यांची एक वेगळी जादू या संपूर्ण ठाणे शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आमचे सात नगरसेवक बिनविरोध या ठिकाणी आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये तर अनेक आलेले आहेत आणि ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पक्षाची जी युती आहे ती प्रबळतेने एकत्रितपणे हातात हात घालून लढत आहेत. आताच एका बीजेपीच्या पदाधिकारी आशा राजपूत यांच्या कार्यालयाचं उद्घाटन या आम्ही सर्वांनी उपस्थितीमध्ये केलं. मोठा उत्साह सर्वांना घेऊन जातो. आरपीआयचे काही आमचे सर्व पदाधिकारी एकत्रित आमच्या बरोबर काम करतात आहेत या ठिकाणी आणि नेपाळी समाज या ठिकाणी आमच्या उपस्थित काम करतो आहे आणि आनंदराज आंबेडकरांचं देखील पूर्ण सहकार्य आहे. तर या ठिकाणी जो एकूण माहोल आहे फार अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि आमचा जवळजवळ याची सुरुवात देखील एक वेगळ्या प्रकारे एकनाथराव शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाली. ज्या वेळेला आम्ही उमेदवार होतो, इच्छुक उमेदवार होतो, त्यावेळेला संपूर्ण प्रभागामध्ये आमची रॅली झाली होती. त्याच्यामुळे ते इच्छुक उमेदवार आता त्याच्यानंतर ज्यांना उमेदवारी मिळाली आहे त्यांच्याबरोबर एकत्रितपणे काम करतात. माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने आम्ही 4 अधिकृत उमेदवार दर्शना जानकर, शिल्पा वाघ, माननीय मनोज शिंदे साहेब आणि मनप्रीत कौर या 4 अधिकृत उमेदवारांना एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला तो मान दिला आणि आम्ही सगळे 4ही उमेदवार आज मतदारसंघामध्ये प्रचार फेरीत फिरतो आहे. तर आपण जर बघाल तर आज भरगच्च म्हणजे सगळे पक्ष एकत्र आल्याचं आपल्याला इथे आभास होईल. सगळेजण एक झाले, जे काय अपक्ष होते ते पण आले, जे पक्षाचे रुसलेले होते ते पण आले आणि सगळीकडे भगवामय वातावरण आहे. इथे दुसरा पक्ष दिसतच नाही आहे. त्यामुळे साहजिकच धनुष्यबाणच निवडून येणार आणि आपल्या महापालिकेवर भगवाच फडकणार याची संपूर्ण खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी,
चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. देशमुख एज्युकेशन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश देशमुख व विशेष कार्यकारी अधिकारी तथा संचालिका भारतीय सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली देशमुख एज्युकेशन ट्रस्टच्या श्री गणेश क्लासेसचा वर्धापन दिन सोहळा नुकताच संपन्न झाला. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर, आमदार रवींद्र पाठक, विभाग प्रमुख एकनाथ भोईर, विभाग प्रमुख दिनेशजी मलपे, राष्ट्रीय मराठा महासंघाचे अध्यक्ष बन्सीदादा डोके, उपाध्यक्ष संजय मिरगुडे, ठाणे शहराध्यक्ष धनाजी भोसले, ठाणे गुणीजन पुरस्कृत गजानन गायकवाड उपस्थित होते. यावेळी वेल्डन आई या चित्रपटाचे दिग्दर्शक व श्री गणेश क्लासेसचे माजी विद्यार्थी संदीप गचांडे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून पूजा चव्हाण, मनस्वी पालांडे, सर्वोत्कृष्ट सहाय्यक शिक्षक म्हणून ज्ञानेश्वर साळुंखे, अंशू यादव यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांना नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, शिक्षक दिन, विज्ञान प्रदर्शन, फूड अँड फन, चित्रकला स्पर्धा, विविध स्पर्धांमधील पारितोषिकं देण्यात आली. माजी विद्यार्थ्यांचे भव्य क्रिकेट स्पर्धांचं पारितोषिक वितरण सुद्धा देखील येथे संपन्न झालं. उत्कृष्ट विद्यार्थी, उत्कृष्ट पालक हे पुरस्कार सुद्धा देण्यात आले. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाश पाटील, सचिन सरोदे, रवींद्र प्रजापती, सुदेश आरगोंडा, भरत जगताप, पूर्वा माने, अंजली आरगोंडा, निलेश वामन, घोडबंदर विभाग व विभागीय प्रतिनिधी, गणेश क्लासेसमधील पालकवर्ग, शिक्षक वर्ग, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. यानंतर शाखा प्रमुख सुरेश मोरे साहेब यांच्याशी संपर्क करण्यासाठी देशमुख यांना विनंती आहे. यानंतर निलेशजी सुरेश साहेब यांच्याशी संपर्क करण्यासाठी देशमुख यांना गणेश क्लासेस म्हणजे देशमुख सर असं नातं आहे. गेली 30 वर्ष हे क्लासेस ज्यांनी रोपटं लावलं त्याचा एवढा मोठा वृक्ष झाला आणि हजारो विद्यार्थी या क्लासेसमधनं चांगलं शिक्षण घेऊन उत्तमातली उत्तम नोकरी व्यवसायामध्ये आहेत. याच्याकरता एकाग्रता लागते, चिकाटी लागते, सातत्य लागतं आणि शिक्षणाविषयी आणि विद्यार्थ्यांविषयी प्रेम देखील लागतं. नुसते क्लासेस हे काही धंद्याकरता सुरू केले जात नाहीत, तर ज्या वस्तीमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना अधिकचं काही द्यायचं असतं ते क्लासेसच्या माध्यमातून चालतं. आणि म्हणून 30 वर्ष देशमुख सर हे अतिशय यशस्वीपणे पार पाडत आहेत. मी त्यांच्या क्लासेसच्या सर्व शिक्षकांना, विद्यार्थ्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो. नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा देतो. नाही, काही ठिकाणी वर्ग जे आहेत निरनिराळ्या शाळांमध्ये देखील एवढे विद्यार्थी असतात की त्यांच्याकडे योग्य ते शिक्षण द्यायला वेळ देता येत नाही. क्लासेसने तुम्हाला अधिकचं एक रिव्हिजन होते, शाळेमध्येही होते, इथेही होते आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये फायदा होतो आणि त्याच्यामुळे मिशन म्हणून चालवणारे क्लासेस हे निश्चितपणे उपयुक्त ठरत आहेत समाजाकरता. क्लासेस आणि देशमुख सर हे नातं जे आहे गेले 30 वर्षापासून
आमचा आहे, कारण माझ्याच प्रभागामध्ये ॲक्च्युली त्यांचं गणेश क्लासेसचं रोपटं लावलं गेलं आणि त्याचा आता वटवृक्ष होताना मी पाहतोय. विशेष म्हणजे गणेश क्लासेसचं एक विषय एक घेण्यासारखा आहे की ते आजी आणि माजी विद्यार्थी त्यांच्या क्लासेसमधून शिक्षण घेऊन गेलेले, चांगल्या प्रकारची गुणवत्ता प्राप्त केलेले विद्यार्थी ते सुद्धा आज त्यांनी जोडून ठेवलेले आहेत. हे इतरही लोकांना ते घेण्यासारखं एक हे आहे. आणि गणेश क्लासेसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी, अगदी IPS दर्जाचे विद्यार्थीसुद्धा या गणेश क्लासेसच्या माध्यमातून शिकून गेलेले आहेत आणि ते आज चांगली गुणवत्ता प्राप्त करून आपले व्यवसाय, नोकरी, धंदे करत आहेत. त्याचबरोबर गणेश क्लासेसनी हे जे लावलेलं रोपटं आहे ते वटवृक्ष झालेलं आपण पाहता. परंतु स्लममध्ये हे करणं फार जिकरीचं असतं, कारण स्लम सारख्या ठिकाणी एखादा क्लास चालवणं फार अडचणीचं होतं. परंतु त्यातल्या त्यात देशमुख सरांनी हे टिकून ठेवलेलं आहे. आणि आजचा हा कार्यक्रम सर्वात आनंद आणि सुखसमृद्धीचा आहे. वर्ष 30वे गणेश क्लासेसचं आणि त्याच्यामधला हा वर्धापन दिन, याच्यामध्ये विविध पारितोषिक विद्यार्थ्यांना देण्यात येतात. क्रिकेट स्पर्धा, शैक्षणिक गुणवत्ता, त्यांचे सामाजिक कार्य याच्यासाठी सुद्धा त्यांना पुरस्कार देण्यात येतात. आणि या कार्यामध्ये मला सर्वात मोठी मोलाची साथ मिळते ते आपले स्थानिक विभाग प्रमुख लाडके एकनाथजी भोईर साहेब यांचं खूप सहकार्य मला लाभतं. त्यांच्या सहकार्यामुळे आज हा वटवृक्ष पूर्ण पोचण्याचं काम मला करता येत आहे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. गणेश क्लासेसचं काम चांगलं आहे, कारण आज जमाना क्वालिटीचा आहे आणि भरपूर जसे इंजिनियर, डॉक्टर वर्षाला निघत असतात, पण जे क्वालिटीचे आहेत त्यांना प्रथम प्राधान्य मिळत असतं. तर जे क्वालिटी देण्याचं काम हे क्लासेस करत असतं आणि शिक्षणावर काम करण्याची गरज आहे. तर त्या उद्देशाने क्लासेसचे आणि देशमुख सरांचे खूप अभिनंदन, कारण त्यांनी एवढी वर्ष हे सातत्यानं चालवलेलं आहे. हा वसा वाढतोय, तर त्याबद्दल त्यांच्या पूर्ण टीमचे, जिजाऊ परिवाराकडनं खूप खूप अभिनंदन. आगामी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26चे बिगुल वाजलेले असून सर्वत्र प्रभागांमध्ये राजकीय चुरस पाहायला मिळत आहे. दरम्यान सध्या या निवडणुकीच्या राजकीय रिंगणामध्ये प्रभाग क्रमांक 15 येथे काटेकी टक्कर पाहायला मिळणार असून या प्रभागामध्ये माजी नगरसेवक एकनाथ अनंत भोईर यांच्या सूनबाई यज्ञा यज्ञेश भोईर यांना यावेळी शिवसेना पक्षाकडून प्रभाग क्रमांक 15 मधून निवडणूक लढवण्याची संधी दिली असून घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार मोठ्या उत्साहात सुरू आहे. काल सावरकर नगर रोड नंबर 33 येथे झालेल्या प्रचार फेरीमध्ये शिवसेना, भाजप, महायुतीच्या कार्यकर्त्यांसह जनसामान्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता. प्रत्येक चेहऱ्यावरती विश्वास आणि विजयाचा आत्मविश्वास स्पष्ट जाणवत होता. जणू आजच निकाल आपल्या बाजूने लागला आहे अशीच भावना निर्माण झालेली होती. या प्रसंगी त्यांच्यासोबत महायुतीचे उमेदवार अमित जयसिंग सरैया, सुरेश कांबळे, अनिता दयाशंकर यादव या चारही उमेदवारांनी राजकीय रिंगणामध्ये एकत्र येत जोरदार शक्तीप्रदर्शन करत प्रचारास सुरुवात केली आहे. तर त्यांचे पुढील विजन काय आहे याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती शिवसेना विभाग प्रमुख व माजी नगरसेवक एकनाथ भोईर, महायुतीचे उमेदवार यज्ञा भोईर, अमित सराय यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. अमित भाई इथं थांबू का? पुढे दादांच्या सुनबाई आहेत, माझी मिसेस हो इथूनच बाहेर जाईल. संदीप मानेच्या आई येत आहे. लक्ष ठेवा. आता प्रचाराच्या ठिकाणी गेला होता, उमेदवारांच्या सुद्धा बाईक मग घेतलेल्या आहेत असं मला वाटतंय. परंतु या ठिकाणी वंदनीय बाळासाहेबांचे विचार, त्याचबरोबर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी शिवसेनेचा जो ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, ब्रीदवाक्य ज्यांनी ठरवून दिलेला आहे, त्यांच्या विचारावर चालून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालून आणि माननीय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा हा मतदारसंघ आहे विशेष करून. आणि या मतदारसंघामध्ये शिवसेनेने केलेली कामं, केलेला विकास
आणि या देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून हे देश घडत आहे, हे सर्व लोक पाहत आहेत. त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये युती आहे, देशामध्ये युती आहे, त्यामुळे ठाण्यातही युतीचाच राज्य येणार, शिवसेनेचा 100 पार होणार. आणि हा प्रभाग क्रमांक राहिला विषय प्रभाग क्रमांक 15चा, तर 15चा हा इतिहास होणार आहे. शिवसेना आणि भाजपाचेच उमेदवार या इथे निवडून येतील. माझाही या प्रभागावर तुम्ही पाहिला असाल तर या प्रभागात अनेक कामं एकनाथ भोईरच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे. आणि सुसज्ज असे आम्ही प्रकल्प या ठिकाणी राबवलेले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच आमच्या शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना होणार आहे. यावेळेला माझी सुनबाई यज्ञेश भोईर ही उच्च शिक्षित एक उमेदवार लोकांना मिळालेली आहे. त्यामुळे त्या लोकांच्या वेगळ्या भावना निर्माण झालेल्या आहेत. एक उच्च शिक्षित उमेदवार असल्यानंतर त्याचे पुढे विकासाचा साठी जे फायदे होतात त्याची संकल्पना असते ती या सर्वसामान्य लोकांना कामाला येणार आहे. आणि त्याचबरोबर भाजपचे 3 उमेदवार आहेत, त्यांचासुद्धा चांगल्या प्रकारे आमचा समन्वय आहे. आणि त्यामुळे शिवसेना भाजपचा झेंडा या प्रभाग क्रमांक 15मध्ये फडकेल. प्रचार एकदम जोरात सुरू आहे. आता शेवटची 10 दिवस आहेत, म्हणजे प्रचाराला 8 दिवस आहेत. तर आम्ही पूर्ण लोकांच्या घरोघरी जाऊन मतं मागतोय, त्यांच्या समस्या जाणून घेतोय. आणि समस्या जसं आमचं इलेक्शन होईल आणि आम्ही निवडून येऊ तसं त्या समस्याचं सॉल्व्ह करायला आम्ही सुरुवात करू. नमस्कार, मी यज्ञेश भोईर, प्रभाग क्रमांक 15B येथून शिवसेनेची अधिकृत उमेदवार म्हणून उभी आहे, ओबीसी महिला. मी ह्याबद्दल असंच म्हणेन की इथे मी आज माझ्या सासऱ्यांच्या जागेवर आलेली आहे आणि मी इथे त्यांनी केलेली कामंही बघतीये आणि त्यांच्यावर जे काही लोकांचं प्रेम आहे एकनाथजी भोईर साहेब यांच्यावरती, ते प्रेमही बघतीये. आणि अशा काही समस्या पण आहेत, त्याही मी जाणून घेतल्या आणि मी त्याचं माझं ध्येय ठेवलंय की त्या पुढे जाऊन मला सॉल्व्ह करायच्या आहेत. महायुतीचं सरकार आपल्याला आणायचं आहे आणि आपल्याला एकत्र येऊन खूप सारी प्रगती करायची आहे. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 21D चे अपक्ष उमेदवार किरण विष्णू नागती हे निवडणूक लढवत आहेत. त्यांची निशाणी फुगा आहे. तर प्रभाग क्रमांक 21 मध्ये किरण नागती यांनी त्यांच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली असून घरोघरी जाऊन नाक्यावरती जाऊन प्रचार सुरू केला आहे. आतापर्यंत केलेल्या कामाच्या अनुषंगाने नागरिक त्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत. संध्याकाळी किरण नागती यांच्या घंटाळी मंदिराजवळील गोखले रोड कला मंदिर शेजारील या दोन्ही निवडणूक कार्यालयाचं प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आलेलं आहे. यावेळी प्रमुख मान्यवर शिक्षण मंडळाचे माजी सभापती विलास तुसे, ज्येष्ठ माजी नगरसेवक भास्कर पाटील, कामगार नेते हरिमाळी, बापट काका, भिडे काका तसेच इतर मान्यवर बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्यांच्या पाठी स्वामी शक्ती त्यांचे नाव किरण नागती असं यावेळी घोषणाही देण्यात आली. यावेळी किरण नागती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. उपस्थित मान्यवरांनी किरण नागती यांच्या कार्याचा गौरव करत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काळजी करू नकोस असं आश्वस्त देखील केलं आहे. उमेदवार श्री किरण विष्णू नागती आपल्या भेटीसाठी आले. 15 जानेवारीला त्या फुग्यासमोरील हिरा आहे, हिरा परत बोला. लिडिंग नाही यायला पाहिजे. एक हिरा आहे, हिरा नौपाड्यातला हिरा. जेव्हा अर्ज दाखल झाला तेव्हापासूनच आहे, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आमची निशाणी किरण नागतीच आहे. निशाणी जी मिळेल ती मिळेल, पण आम्ही किरण नागतींना कधी मतदान करतोय याच्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आणि म्हणूनच खरं तर त्या प्रत्येकासाठीच हा केलेला प्रयत्न आहे. त्याच्यामुळे निशाणी मिळाल्यानंतर तर मला असं वाटतं आता सर्वत्र तुम्ही बघताय की आनंदच आहे आणि निशाणीसुद्धा सुंदर मिळाली आहे. त्याच्यामुळे प्रत्येकजण ती एन्जॉय करतोय. तुम्ही बघाल तर हा जो प्रभाग आहे हा जुना ठाणा आहे आणि याच्यामध्ये 42,000 जी काही संख्या आहे त्याच्यामध्ये जवळपास 10,000च्या वर ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. त्याच्यामुळे अर्थातच, आणि हे फक्त निवडणूक आहे म्हणून नाही तर कोरोना काळापासून त्याच्या आधीपासून जेव्हा आपण ज्येष्ठ नागरिकांशी कनेक्ट झालोय तर त्या कोरोना काळामध्ये मी बघितलं की परदेशात असलेली ती माऊली जिचा मुलगा परदेशात आहे
त्या माऊलीला जेव्हा दुःख होत होतं तेव्हा तिला ते व्यक्त करता येत नव्हतं, तेव्हा किरण नागती जेव्हा गेला तेव्हा त्यांनी त्याला मुलगा मानला आणि कुठेतरी ते दुःख शेअर केलं आणि तेव्हा जे नातं जोडलं गेलं. असे असंख्य ज्येष्ठ आहेत जे मला आई बाबा, मी नेहमी असं म्हणतो माझे आता वडील नाही आहेत पण जन्म दिलेली आई एक असेल, पण अशा अनेक आई बाबा मला याच्यामध्ये भेटले आणि ते कायम नातं राहिलं आणि त्यांच्या अर्थातच त्यांच्या कुठेतरी इमोशन्स आहेत त्या जपण्यासाठीचा केलेला हा प्रयत्न आहे. मला असं वाटतं मी धर्मवीर आनंद दिघे साहेबांकडे बघून कुठेतरी कामाला सुरुवात केली होती, त्याच्यामुळे काम करत राहणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे. ठीक आहे, पक्षाचं काम आपण केलं हे सगळ्यांना माहिती आहे. महायुतीमध्ये किरण नागतीने किती काम केलं हे मला असं वाटतं पत्रकार मित्रांना जेवढं माहिती आहे तेवढंच प्रत्येक विभागामध्ये माहिती आहे. मग ते आमदारकीचं निवडणूक असो, मग ते पदवीधरचे असो, खासदारकीची तर अर्थात त्या आमच्या पक्षाचाच खासदार असल्यामुळे आम्ही करणं आमचं स्वाभाविक होतं. पण महायुतीचा कुठलाही आदेशाचं पालन मी केलं नाही, असं कधी झालं नाही. पण आता ज्येष्ठांचा आणि यांचा आदेश पाळणं ही कुठेतरी मला असं वाटतं माझी गरज होती आणि तीच गरज लक्षात ठेवून मी हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मला पुन्हा पुन्हा सांगतो, मला 2 मुलगी आहेत. मोठा मुलगा किरण नागती आणि लहान मुलगा डॉक्टर ओंकार माळी. किरण 3 वर्षाचा असल्यापासून माझी त्यांची घरचे संबंध आहेत. त्यापेक्षाही पुढचं नातं म्हणजे किरणनी ज्या कोविडच्या काळामध्ये लोकांची सेवा केली 300 दिवस. हा मुलगा, वयोवृद्ध आई, पत्नी, 2 मुलं यांच्यापासून अलिप्त राहून या प्रभागामधील कोणत्याही जनतेला साधं लिंबू लागलं ते देखील त्याने आणून दिलेलं आहे. त्याच्यानंतर दिवाळीला त्याच्या आईने सांगितलं तू आला नाहीस घरी तर मी अन्न त्याग करेन आणि आम्ही सगळ्यांनी आग्रह केला. तेव्हा तो जेमतेम दिवाळीपुरता आम्हाला पुन्हा आपल्या कामाला लागला. कोण आहे हो असा? या ठाणे शहरामध्ये आहे. मी इथे अभिमानाने सांगतो की लोक करोडो रुपये, अब्जोवारी रुपये कमवत होते तेव्हा किरण फक्त आणि फक्त माणसं कमवत होता आणि ही माणसांनी त्याला उभा केलेला आहे आणि तीच माणसं किरणला या ठाणे महापालिकेमध्ये आपले प्रश्न सोडवण्यासाठी पाठवणार आहे. लोकांच्या भावना आणि लोकांच्या आग्रहास्तव प्रभाग क्रमांक 21 मधून किरण नागती उभा आहे. त्याने नौपाडा भागामध्ये आणि ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये एवढं काम केलेलं आहे की आत्तापर्यंत कोणीही काम केलेलं नाही. तो प्रत्येक गोष्ट मला विचारल्याशिवाय काही करत नाही, मला पहिलं सांगतो आणि त्याच्यानंतरच तो कामाला लागतो. त्याच्या डोक्यामध्ये एवढ्या कल्पना असतात की आपण सुद्धा कोणी कल्पना करू शकत नाही आणि असा माणूस ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये सगळ्यांनाच पाहिजे. तर कारण की या भास्कर कॉलनी म्हणा, हिंदू कॉलनी म्हणा, ब्राह्मण सोसायटी म्हणा, विष्णुनगर या भागामध्ये प्रचंड प्रतिसाद लोकांचा त्याला मिळालेला आहे आणि आम्ही फिरतोय सगळीकडे, लोकांचे अनुभव घेतोय आणि खरोखरच त्याने जे काम केलेलं आहे आणि त्याला श्रावणबाळ पुरस्कार मिळालेला आहे. तुम्ही बघताय 24 तास आपला तो काम करतो, 11 ते 6 रात्री नौपाडा रक्षक म्हणून काम करतो, सकाळपासून परत लोकांची पण काम, कुठल्या हॉस्पिटलचं काम असो. आरोग्य कार्ड त्याने दिलेलं आहे. आरोग्य कार्डामध्ये सगळ्यांना कशा सुविधा मिळतील आणि प्रत्येक हॉस्पिटलच्या डॉक्टरांना भेटून त्यांच्याकडनं सुविधा 10% असो, 20% असो, 50% असो अशा सुविधा डॉक्टरांकडनं हॉस्पिटलमधनं मिळून दिलेल्या आहेत. आणि खरं तर निवडणुकीमध्ये आम्हाला आशा होती की किरणला नक्की शिवसेनेतर्फे तिकीट दिलं जाईल. कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि किरणला नाईलाजास्तव लोकांची इच्छा, कारण किरण हा सामान्य लोकांचं असामान्य असं नेतृत्व करणारा लोकमान्य असा मुलगा येतो. आज किरणला मी जवळजवळ 25 वर्ष ओळखतो. किरणकडे इतके चांगले गुण आहेत म्हणजे तो सर्व गुण संपन्न आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये त्याचं काम आहे आणि म्हणूनच त्याला खरं तर वार्डातल्या सगळ्या लोकांनी श्रावणबाळाची उपमा दिली. एक चांगला कार्यकर्ता आणि अतिशय चांगलं असं नेतृत्व करण्याची त्याच्याकडे ताकद आहे आणि म्हणूनच असं हा माणूस आपल्याला महानगरपालिकेत पाठवायचा आहे आणि म्हणून आज त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहू. धन्यवाद. किरण हा माझा पुत्रच आहे, कारण तो मराठीचा फार प्रचारक आहे चांगला. मराठी भाषा त्यामुळे पुढे पुढे गेलीच पाहिजे आणि बाळासाहेबांनंतर मला वाटतं हाच त्यांचा खरा वारस आहे.
मराठी पुढे नाही अशा अर्थाने. आणि माणुसकी अत्यंत मोठा धर्म आहे. त्या धर्मापुढे सगळं ठीक आहे. माणुसकी धर्म म्हणजे सेवा, मानव सेवा. त्यामुळे मी यांचं कार्य बघतोय जवळून. करोना काळाच्या तुम्हाला तर सुरू झालं आणि अजूनपर्यंत ते सर्वांना सेवा देत आहेत मनापासून, प्रेमाने. हे त्यांच्या चेहऱ्यावरून डोळ्यातून दिसतं. याच्यापेक्षा आणखीन त्यांचं कार्याची महती काय सांगावी. मी तर फार खुश आहे त्यांच्या कार्यावर. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.